नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, कृषी साहित्य संमेलनात उत्कृष्ट भाषण कसं करावं याची माहिती आणि मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला सांगेल, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार याच यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपण भाषणाला सुरुवात करतोय. आदरणीय अध्यक्ष महोदय, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित साहित्यप्रेमी, माझे शेतकरी बांधव आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना माझा सस्ने नमस्कार. मित्रांनो, शेतकरी जगला तर देश जगेल आणि साहित्य जिवंत राहिले तर संस्कृती जिवंत राहील. आणि याच उदात्त विचारानं प्रेरित होऊन आज आपण कृषी आणि साहित्य याचा सुरेख संगम असलेल्या या कृषी साहित्य संमेलनात एकत्र आलो आहोत. ही खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाची, अभिमानाची बाब आहे. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. आपल्या देशाची आणि राज्याची खरी ओळख इथल्या शेतकऱ्यामुळं आणि ग्रामीण संस्कृतीमुळंच खऱ्या अर्थानं निर्माण झाली आहे. शेतात रक्ताचं पाणी करून घाम गाळणारा माझा शेतकरी आणि समाजाला आपल्या विचारातून नवी दिशा देणारा साहित्यिक, हे दोघेही या समाजाचे खऱ्या अर्थानं शिल्पकार आहेत. मित्रांनो, शेती ही केवळ उदरनिर्वाहाचं किंवा पोट भरण्याचं साधन नाही, तर ती आपल्या संस्कृतीचा, आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग अर्थात आत्मा आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाशी, काळ्या मातीच्या आईशी, प्रत्येक कणाशी आणि बळीराजाच्या घामाच्या प्रत्येक थेंबाशी आपलं एक अतूट भावनिक नातं जोडलेलं असतं. मराठी साहित्यामध्ये ग्रामीण जीवन, शेती, निसर्ग आणि शेतकऱ्यांच्या भावना याचे अत्यंत सुंदर वास्तववादी आणि सुंदर चित्रण झालेलं आपण पाहतो. अनेक महान साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून शेतकऱ्यांच्या वेदना, त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या जीवनातील छोटे मोठे आनंद समाजाच्या समोर अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे. मित्रांनो, आज काळ बदलत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीचं रूप देखील दिवसेंदिवस बदलत आहे. नवनवीन प्रयोग, सेंद्रिय शेती, जलसंधारण, आधुनिक यंत्र सामग्री यामुळे कृषी क्षेत्र अधिक सक्षम होत आहे. पण त्याच वेळी बदलत्या हवामानाचा लहरीपणा, वाढती संकटे आणि शेतकऱ्यांच्या समस्या यांचाही आपण साहित्यातून आणि समाज म्हणून अत्यंत गंभीरपणे विचार केलाच पाहिजे. त्यामुळंच हे कृषी साहित्य संमेलन म्हणजे केवळ कविता किंवा भाषणाचा कार्यक्रम नाही, तर शेतकरी आणि साहित्यिक यांच्या भावनांना, त्यांच्या विचारांना जोडणारा एक जिवंत जाज्वल्य विचार मंच आहे. येथूनच नवी प्रेरणा, नवे विचार आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण विकासाची दिशा मिळणार आहे. शेवटी मी एवढंच सांगू इच्छितो की शेतकरी हा या जगाचा पोशिंदा, अन्नाचा दाता आहे आणि साहित्य हे या समाजाचे मार्गदर्शक आहे. या दोन्ही महान शक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो समाज अधिक समृद्ध, संवेदनशील आणि प्रगत बनतो. चला, आपण सर्वजण मिळून शेती आणि आपली ग्रामीण संस्कृती आणि या साहित्याचा सन्मान प्रत्येकानं करूया. आपल्या मातीतल्या माणसांच्या भावनांना जपूया. माझे 2 शब्द संपवण्यापूर्वी मी एकच ओळ आपल्या सर्वांना सांगेल: मातीशी नाळ जुळली की माणूस खऱ्या अर्थानं समृद्ध होतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, जय साहित्यिक, जय बळीराजा.